विष्णु गुरुर्देव महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मुखं करोति वाचाल पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देते म्हणून भोग विषयी हरके देना। प्रस्तुत प्रार्थना प्रसंगी मंगलमय प्रभूला नमस्कार करून सर्व करुणेश्वर कृपा आशीर्वादी तसेच राजंदा येथून 29 तारखेपासून निघालेली पायदलवारी सोहळा ब्रह्मनांदामध्ये मोठ्या आनंदामध्ये आणि आमच्या कराळे गुरुच्या अध्यक्षतेखाली अंबोजकर महाराजांच्या सहकार्यानं आमचं राठोड महाराजांचं योगदान आणि दुबळीची असणारी सर्व सोल सम्राट गायक सम्राट मंडळी आणि प्रभुप्रिय भाविक सज्जन माता भगिनी गाते श्रोते पाहते चतुर विनोदे ज्ञाते स्वभाव पूर्णज्ञानी अशा लक्षणाने युक्त असणारी आपली संपूर्णपणे दिंडी आणि सुंदर अशा परिसरामध्ये दरवर्षी नेमाप्रमाणे आमच्या भंडारी यांच्या घरी आणि मोठ्या थाटामाटात मोठ्या सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी अन्नदान घेण्याकरता या ठिकाणी येत असतो। या ठिकाणी आपण पर्यटनाचा नेम पूर्वीपासून चालत आलेली परंपरा ही पर्यटन वृत्ती सेवा ही माझ्या वाट्यावर आली तरी माझ्या दैवात पार नाही, कारण वारकऱ्याची सेवा ही माणसाच्या जीवनात कधीतरी घडली पाहिजे। मग आपण सेवा करणार काय मंडळी नाही का? आमचा सारखा माणूस काय सेवा करणार आहे? आम्ही फक्त एवढंच करतो, लोकांच्या बिस्किट वाटून देतो, त्याच्याशिवाय काय? परंतु नका सोबत म्हटल्याच्या नंतर अन्नदान आहे, गोदान आहे, गोदान आहे, नेत्रदान आहे, 21 प्रकारचं दान आहे, त्यापैकी ज्ञानदान सुद्धा एक श्रेष्ठ आहे। ज्ञानदान हे श्रेष्ठ आणि म्हणून आपण भाव अल्पमती प्रमाणात थोड्या वेळामध्ये मी त्या ठिकाणी तुम्हाला ओळीचा अर्थ सांगतो। ज्ञानवार आहे लिखित ओळी आहे आणि ज्ञानवार म्हणतात आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देते म्हणून भोग विषयी आहे ते जना। जगाच्या पाठीवर ज्या माणसाला आत्मलाभ प्राप्त झाला त्या माणसाला भोग वस्तू कशात आवडत नाही, आवडतच नाही। ज्याला भोग वस्तू आवडतात त्याला आत्मलाभ नाही, ज्याला आत्मलाभ झाला त्याला भोग वस्तू आवडत नाही। ज्याला देव आवडला त्याला संसार आवडत नाही, ज्याला संसार आवडला त्याला देव आवडत नाही। साहजिकच आहे की या संसाराच्या वाटेवर आपण त्या संसाराचा त्याग करून तुम्ही आम्ही या ठिकाणी जो निघतो तर तोच मनुष्य निघतो ज्याला देव बनवतो। जगामध्ये अन्नदान करणारी मंडळी भरपूर आहे, अन्न नाही का भरपूर आहे, पैसा नाही का भरपूर आहे, कोणाजवळ पैसा भरपूर आहे, परंतु देण्याची इच्छा कुठे आहे? देण्याची किंवा त्याच माणसाचं अन्नदान त्याच माणसाला जातं। पुण्यवान का धन काय साधु संत पती और पापियों का धन का चोर डॉक्टर होते। पुण्यवंताला गेलेलं धन पुण्यवंताला ते गेलेलं धन आहे, साधू किंवा फकीर किंवा संत याच्याला जात असतं। पापी माणसाचं धन डॉक्टरकडे गेलेलं धन, चोराकडे गेलेलं धन आणि चोरून गेल्याच्या नंतर तो कोणी म्हणते ना का एका माणसाची पंढरपूरच्या रस्त्यानं एक थैली हरपली त्याच्यात होते पैसे। मग पैसे म्हणल्याच्या नंतर त्याचे 5,000 काय सापडले नाही, उचलले कोणा नेले सापडले नाही, सापडले नाही म्हणल्यानंतर तो रडू लागला, कारण लय पैशात जीव होता, लय रडे रडता रडता मग त्याला समजावून सांगतो म्हणलं बाबा रडू नको तू नका, जरा शांतता धर, कारण देव देईलच करणार काय ना काहीतरी तुला। तर ते म्हणे महाराज मी कशाला रडू म्हणे, मला रडू काय आवडत नाही म्हणे, फक्त एवढंच वाटतं म्हणे की बा 5,000 रुपये होते आणि आता आपण समजून घ्यावं म्हणे की आपण कराळे गुरुजीच्या दिंडीत दानच देऊ टाकले
हरपलेला असते का? चोरून नेल्यालं दान पापाचं, चोराला नेल्यालं हो चोराला नेल्यालं दान हे संपूर्णपणे पापाचं असतं. परंतु पुण्यवानाचं जे धन आहे, साधू किंवा संत किंवा फकीराला या ठिकाणी जात असतं. निस्वार्थपणे केलेली दानाची सेवा म्हणजे ही पूर्णपणे परमात्म्याची भक्ती आहे, परमात्म्याची आवड आहे, परमात्म्याचं त्याच्यामध्ये दर्शन आहे. एका माणसाला दोन गोष्टी जमत नाहीत. एका माणसाला दोन गोष्टी नसतात जमत, नाही का? कुठाने खासीने पुंगी वाजून तर कसं करावे, नाही का? म्हणून कायला काय तरी एक चिमणी होती, रस्त्याने गेली, तिनं ती तुरीची डाळ उचलली, जराशी वाळू घातलेली, धरली तोंडामध्ये, आणि तोंडात धरल्यानंतर मग मनाच्या मनात विचार करेल, निश्चित डाळ घराकडे म्हणून काय करू म्हणे, जरा ते चावल जर भेटले तर बरं राहील, नाही का? मग ती चोचीमध्ये ती डाळ पकडे आणि मग खिचडी करायचं म्हणून ती तांदूळ पकडे. पण तांदूळ घ्यायला गेले की तोंडातली डाळ पडे, आणि डाळ घ्यायला गेले की तांदूळ पडे, नाही का? दोन्ही पुण्य कोणतंही होत असतं. त्याप्रमाणे लक्षात ठेवा म्हणजे जेणेकरून ज्ञानोबा या ठिकाणी ठामपणे सांगतात की नाहीच का ज्याला आत्मलाभ प्राप्त झाला किंवा ज्याला आत्मलाभाची गोडी आहे, आत्मसुखात या गोडिया जो का विटे सकळ विषया तयाचे खाई प्रिया मानू नये. ज्याला आत्मसुखाची गोडी लागली, ज्याला परमात्म्याच्या प्राप्तीची गोडी लागली, ज्याला परमात्म्याच्या दर्शनाची गोडी लागली, ज्याला पंढरपूरच्या रस्त्याने जायचं परमात्म्याची गोडी लागली, त्या माणसाला बाकीचे इंद्रियाचे कोणतेच प्रकारचे लाभ करत नाही किंवा त्याला आवडत नाही, त्याला आवडत नाही. मंडळी, संसारात राहणारे सर्वच लोक आहेत, पण संसारात लाभ आहे, नाही ना? संसारात लाभ आहे, या ठिकाणी महालाभ आहे. सगळ्यात मोठं धन जर मिळवण्याचं, सगळ्यात मोठं जर धन कोणतं असेल तर परमात्मा आहे. परमात्मा महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. जतन होण्याकरता उपाय लाभाचा आहे. कारण परमात्मा जो आहे तो परमार्थ आहे. ते परमार्थ सगळ्या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं धन आहे, याची बरोबरी कोणीच करत नाही, याची बरोबरी कोणीच करत नाही. का? कारण धन तुमच्या वेळेवर कधीच कामी पडू शकत नाही. हे ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, आठवण ठेवा. धनाचा जर विचार केला तर आपल्याला जास्त दिवस झाले नाही. लक्षात ठेवा काय? धनाचा. ज्या माणसाच्या हातात पूर्णपणे महाराष्ट्राचा पैसा होता, एवढं खातं होतं, त्यांना जर कळलं असतं की मी 10 मिनिटात किंवा 5 मिनिटात या ठिकाणी वरून खाली पडणार आहे, तर संपूर्णपणे देशाची मिलिटरी आणून काय ना काहीतरी उपयोग करून परिवार वर नेला तर खाली पडलेलं असतं. परंतु काहीही तुमचा पैसा कमी होऊ शकत नाही, तुमची सत्ता कमी होऊ शकत नाही, तुमचं काहीच कमी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. का? याचं कारण काय? हो, ते शरीराच्या करता जे आहे, बाकीचं सगळं कसं आहे, शरीराला आहे. पैशाची गरज कोणाला आहे? शरीराला गरज आहे. पैशाची गरज शरीराला आहे. इंद्रिय जे आहे ते इंद्रियाची जी माणूस पूजा करतात किंवा इंद्रियाची जी बरोबरी करतात, ज्ञानवरांतात जे तरले तर ते विशेषण दो इंद्रिय रुची सारखे करिता पाप कलिके ते पापाची पातके शेवटी कारण इंद्रियाचा विषय आहे. आणि इंद्रियाचा विषय म्हणण्याच्या नंतर जो विषयाच्या पाठीमागे धावतो तो आत्मसुख प्राप्त होत नाही, त्याला आत्मलाभ होत नाही. हा या ओळीचा अर्थ आहे. हे होत नाही. बर, अजून एक लक्षात ठेवा. विषयाच्या विषयी ज्ञानोबा एवढे तिखट का बोलतात, याचं कारण काय? जेवढे या ठिकाणी विषय आहेत ते एका देहाच्या करता आहे. कशा करता आहे? देहाच्या करता. हो, आणि देहाच्या करता आहे, पण ज्याच्या करता आपण पूर्णपणे करतो, ज्याच्या करता आपण संग्रह करतो, ज्याची आपण पूर्णपणे बरोबरी करतो, त्याची परिस्थिती माणसाला पहिले तपासून पाहावं, नाही का? एखाद्या मुलाकरता आपण चांगलं घर बांधून दिलं तर त्याची परिस्थिती काय, तो कसा आहे, त्याच्यावर पैसा भरपूर कमावून दिला, तो कसा आहे, याचा विचार करा. मुलगा जर वाईट असला तर त्या वाईट माणसाला, मूर्ख मुलाचा लाड माणसाने जीवनामध्ये कधी करू नये. दुर्योधनाने केला, धिंगाणा झाला. त्याला काय नव्हतं, त्याला कळत होतं सगळं, पण मोठा मुलगा लय आवडीचा होता, जे लाडाचा होता
आणि म्हणून त्या लाडाच्या पायी सर्वस्व त्यांनी पूर्णपणे गमावलं. हे लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा. कशा करता करतो? देहा करता. आणि देहाचा विचार जर केला तर देह पूर्णपणे काळाच्या जगल्यात तेव्हाच गेला. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यू ठरला. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी माणसाचं आयुष्य ठरलं आणि रोजच्या वेळाप्रमाणे ते कमी होत चाललं. नाही का? आपण जसं पंढरपूरला निघालं म्हणल्याच्यानंतर कोणी 1 किलोमीटर गेलं तर 1 किलोमीटर तिकडून कमी झालं. 2 मुक्काम झाले तर 2 मुक्काम कमी झाले. असं जसं आपण इकडून जातो तसं ते पंढरपूर नाही का जवळजवळ येतं म्हणण्याकरता काय हरकत नाही. कारण आपण तितके 1 किलोमीटर कमी चालावं लागतं. आता चला कमी 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 आणि मग होईल परमात्म्याची हे तसं मरण आहे. ज्या दिवशी मरण जन्म झाला त्या दिवशी 1 वर्ष गेलं, 1 वर्ष कमी झालं, 2 वर्ष गेलं, 2 वर्ष कमी झालं, वाढदिवस झाला तिकडलं वाढलं नाही, तिकडलं कमी झालं नाही का? मग माणसानं मला एक प्रश्न विचारतो तुम्हाला, पाया कोणाच्या लागा? लेकराच्या लागा का म्हाताऱ्या माणसाच्या लागा? नाही का? म्हाताऱ्या माणसाच्या लागतो आपण का? म्हणजे हे वयानं मोठा आहे. ज्ञानोबा ते वयानं मोठा नाही, ते मरणाच्या जवळ गेलं ते त्याचं आयुष्य कमी आहे. आणि जो मुलगा आहे ना हा मुलगा बरेच दिवस वाचणार आहे. म्हणून याचं आयुष्य त्याचे आयुष्य 10 कोटी होय बरं परत नाही आचरून काय त्याचे नमस्कार ती पायी वडील म्हणून ज्याचं आयुष्य संपलं, ज्याचे इंद्रिय थकले, ज्याचं नाही आणि त्या माणसाचे नमस्कार ती पाय वडील म्हणून मोठा म्हणून. पण ज्याचे आयुष्य 10 कोटी होय याचं आयुष्य कमी आहे. म्हणून त्याला न मानताने या तरुण वर्गाला मानलं पाहिजे. का वर्ग याचं लक्षात ठेवा. हे जे सर्व कमाई केली ती कोणासाठी? एका देहाच्या करता. देह तो असे पडीने काळाच्या तोडी. देह काळाच्या जवळ्यात आहे. पूर आला नदीला, एक साप वाहत चालला, एक बेंडूक वाहत चालला. सापानं बेंडूक पकडलं. कशा करता? खाण्याकरता. तितक्या टायमात त्या बेंडूकला वाटावणं की याच्या पोटात गेलो मी मरतो म्हणून नाही, त्याच्या तोंडातून ते माशा पकडायला झाले. नाही का? अरे तू कुठं? तूच काळाच्या जबड्यात आहे. तसा हा पूर्णपणे देह काळाच्या जबड्यात आहे. काळाच्या जबड्यात आहे. आणि काळाच्या जबड्यात असल्याच्या नंतर हा विषयाच्या मागे धावतो. इथंच तर सगळ्यात मोठं नवल आहे. हा हो, लक्षात ठेवा. हे जे तुम्हाला शरीर मिळालं, हे शरीर मिळालं, हे उष्ण मिळालं. उष्ण एका गंडावर आणतात शरीर जायाचे अंगावरी वाहताहाने तैसे त्याचे देव भरणे उदास जाते हो. काय हे जे शरीर आहे हे उष्ण मिळालं तुम्हाला. उष्ण आणि उष्ण्याच्या वस्तूवर माणसं प्रेम करत नसतात असं शास्त्र आहे. नाही का? तुमची जर मोटरसायकल असली कशी वापरता? धावून धूळ पुसून झटकून पेट्रोल टाकून योग्य चांगल्या रस्त्याने नेऊन दुसऱ्याने दिली तर पेट्रोल पंपावर जाते 30 रुपयाचं पेट्रोल भरते. 30 रुपयाचं पेट्रोल द्या. ज्या माणसानं 30 रुपयाचं पेट्रोल भरलं समजून घ्या याची गाडी नाही, कोणाच तरी दुसऱ्याची आहे. कारण दुसऱ्याची गाडी कशी वापरतो, आपली गाडी योग्य रीतीनं. कारण काय? उष्ण आहे. एक बाई सकाळी उठली, झाडझूड करता करता सगळा साबण करते. सगळा साबण करता करता तिच्या नाकातली मैबुबा नाही का, मैबुबा पडली, साबण पाण्यात पडली. ती शेजारी बाई पाहिलं, ते म्हणे सकू सकू सकू. म्हणे काय? मैबुबा पडली. म्हणजे पडू दे. कुठं पडली? म्हणजे पाण्यात पडली. पडू दे. म्हणे कलर जाईल नाही का. ती म्हणे जाऊ दे. म्हणे गेला तर गेला, त्याला कलर जात नाही. काहून? गेला तर गेला म्हणे. काहून? काहून? म्हणे माही नाही. म्हणे कोणाची आहे? शेजारी बाईची. कसं आहे? शेजारी बाईची. मग शेजारी बाईची आहे तर रंग जावं का तिकडे काही घेणं नाही. उष्ण मिळालं म्हणून साधू संतानं हिच्यावरती प्रेम केलेलं आहे. पायाला फोड आले विचार केला नाही, भूक लागली विचार केला नाही, तहान लागली विचार केला नाही. पण पंढरीच्या वाटेत संपूर्णपणे निघाले. कारण त्याच्या देहावरती असला नाही. का नाही? कारण देह काळाच्या जबड्यात आहे. काय? उष्ण्याची वस्तू माणूस किती दिवस वापरतो? जे आहे घे उष्ण घे. काय करू? हे मोबाईल घे. कुठपर्यंत? म्हणजे फोन करून वापरते. काम झालं. तसं तुम्हाला एखादं भांडं दिलं, हे नाही भांडण नाही म्हणजे काय कर, तू काम कर, वरण शिजव मग आणून दे. तसं देवानं तेच केलं. चला कोणाकोणा जायचं करायला गुरुजी दिंडीत
म्हणे आम्ही. मग आपण 150 लोक तिथे हजर होतो. जाय मग माणसाचा जन्म घे आणि जाय रस्त्यावर. मग माणसाचा जन्म घेऊन तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो. तिथं कसं रे, इथे यायचं, देवाची प्राप्ती करायची, देवाचं भजन करायचं, पंडित परमात्म्याचं दर्शन करायचं आणि ज्याचं होतं त्याला एक दिवस नेऊन द्यायचं. काय करायचं? ज्याचं होतं त्याला नेऊन द्यायचं. पण ते नेऊन न देताना त्याचा विचार न करताना माणसाला जगाच्या पाठीवर एक कळलं नाही, त्याचं नाव मरण आहे. एक पाहताच एकाची दहने हे आश्चर्य आहे जगात. एक एक माणसं लोक नेऊन पेटवून देतात, फुकवून देतात, तेरवं करतात त्याचं. पण माझं तेरवं होणार कोणाला वाटत नाही. दुसरा मेला त्याच्याकरता गळा काढून रडतात, पण मी मरणार आहे याचं कोणाला भान राहत नाही, याचं कोणाला भान राहत नाही. म्हणून सगळे जगाच्या पाठीवर हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. काय कळलं नाही? मृत्यू कळला नाही. अरे देह संपणार आहे, देह संपणार आहे, काळाचं भात आहे. आकाशात आलेले ढग आहे तर कधी जाते नियम नाही, त्या नियमाप्रमाणे देह संपतो. पापणी डोळ्याची वरची खाली येण्याची शक्यता नाही, तेव्हा संपतो. एवढा मोठा माणूस जाडवार आहे, मा एवढा तरी त्याच्या तोंडात त्याला लोण्याचा गोळा किती तास खाईल ते? आपलं दाताला दात भिडले की संपलं ते. काय मिळाच्या तोंडी पडे लोणी याची उडी, जर माशी पाक पाखडी तर वैसरे. काय माशीचं पक वर गेलं, खाली येण्याची गॅरंटी नाही. एवढ्या नो गॅरंटीचं काचाचं भांड असणार, पूर्णपणे असणार हे शरीर आहे. हे शरीर आहे आणि हे असून काळाच्या जबड्यात आहे. याच्यावर नियंत्रण काळाचं आहे, याच्यावर सत्ता काळाची आहे. भारत स्वतंत्र झाला पण देह स्वतंत्र झाला नाही. झाला का? जर देह स्वतंत्र झाला असता तर लोक 29 तारखेपासून येत होते. देह स्वतंत्र झाला असता 29 तारखेपासून येत होते. हो, आणि शेवटच्या क्षणापर्यंत चालत होते. मग कोणी उशिरा आला, कोणी अजून. आता अजून यायला लागले लोक, जसं जसं जवळ येईल तसं तसं. हो, याचं कारण काय? काहून? कुठंतरी बांधलेलं आहे, कुठंतरी बांधलेलं आहे. बरं, कुठंतरी बांधलेलं आहे. ती बांधलेली दोरी कोणाला कळत नाही, कोणाला दिसत नाही. आहे का नाही? नाही मला. मग पंढरपूरहून लोक घराकडे निघल्याच्या नंतर दुसऱ्या घरी जातात का? बरोबर आपल्याच घरात जाते. आंधळा असू द्या, लंगडा असू द्या, दुसऱ्याच्या घरी जात नाही, बरोबर तिथंच जाते. खाऊन जाते, बाहेर बांधलेला आहे बरोबर. एरे मा घालल्यात पापणा काय बोंबलल्या काय बरोबर तो त्या ठिकाणी जातो. म्हणून पायार संसाराला आपण पक्कीपणे बांधलेला आहोत, स्वतंत्र नाही, परतंत्र आहोत. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, कागाचा तरवासी मग केले भगवंता, मग केले भगवंता. आपुलिया सत्ता स्वाधीनता दे नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता दे नाही. कागाचा तरवासी मग केले भगवंता, मग केले भगवंता. काय जीव हा माहेरात नाही आहे, सासरमध्ये आहे. काय सासरवासी आहे. मनासारखं काही घडत नाही. तुम्हाला लय वाटते आमची 4 तळाची बिल्डिंग व्हा, आम्हाला लाख रुपये मिळाव, नाही मिळत नाही. का? कारण ते तुमच्या हातात नाही. बँक कमावण्याच्या मला सगळेच लोक लागले. प्रत्येकाला मिळतं का? नाही मिळत. का मिळत? प्रत्येकाला नोकरी लागते का? नाही लागत. प्रत्येकाचं शिक्षण झालं का? नाही. प्रत्येक माणसं 100-100 वर्ष वाचतात का? हा नाही का? म्हणून याच्यात भाग्याचा जेवढं आपलं भाग्य तेवढंच या ठिकाणी, तेवढंच या ठिकाणी आपण राहतो. लक्षात ठेवा. म्हणून हा नरदेह घेऊन आम्ही या ठिकाणी आणला आणि आणलाच्या कामाला लावला नाही. आणलाच्या कामाला न लावल्याच्यामुळे आम्हाला आत्मलाभ नाही झाला. नाही का? कशा मागे धावलो? विषयाच्या मागे धावलो. आणि म्हणून हे विषय काही कैसे रोहिणीचे मुख जळ जायचे, जैसे स्वप्नीच्या आभास आहे भद्र जाते. स्वप्नीच्या आभास आहे. स्वप्नामध्ये हत्ती पाहिला, खरा आहे का खोटा आहे? नाही का? तो दिसला पण खरं आहे, दिसला हे खरं आहे, पण जो जिवंतपणे नाही आहे हे संपूर्णपणे स्वप्न आहे. त्याप्रमाणे म्हणून हे विषयाच्या मागं. आणि म्हणून आत्मलाभासारखे गोमटे काहीच देते. आत्मलाभासारखं गोमट म्हणजे चांगलं चांगलं काहीच त्याला वाटत नाही. म्हणून तो भोग विषय वस्तूच्या आवड त्याला राहत नाही किंवा आवड त्याची धरावाशी वाटत नाही. म्हणून भोग विषयी आत्मसुखाच्या गोळ्या, ज्याला आत्मसुखाची गोळी लागली तो संपूर्णपणे विषयाचा विरोध करतो. जो काय विषय सकळ विषया त्याच्या काही इंद्रिया मानू नये.
हा त्याच्या काही इंद्रिया मानू नये म्हणून तो इंद्रियाची लाज करत नाही. मायबाप लक्षात ठेवा, तुमच्यावर कोणी रुसलं चालत त्याचं रुसवं काढता येईल. पत्नी रुसली रुसवं काढता येईल, पती रुसला रुसवं काढता येईल, मुलगा रुसला रुसवं काढता येईल. मग तुमचं शरीर जर तुमच्यावर रुसलं तर तुम्हाला काही त्याचं रुसवं काढता येत नाही, ते घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या विषयाचा सर्वस्व त्याग करून एका परमात्म्याचं भजन करा, एका परमात्म्याचं भजन करा. नक्की तुमचं कल्याण होईल, आत्मलाभ होईल, देवाची प्राप्ती होईल. ज्याला देवाची प्राप्ती झाली त्याला संसार आवडत नाही, ज्याला संसार आवडतो त्याला देव आवडत नाही. म्हणून ज्याला आत्मलाभ झाला तो विषयाच्या मागे धावत नाही. एवढंच मी माझ्या मुलीचा अर्थ सांगून या ठिकाणी दोन शब्द संपवतो. कराळ गुरुच्या मार्गदर्शनाकडे आमच्या सुंदरपैकी अशा परिसरामध्ये या ठिकाणी येतो. पुढे बौद्ध कन्या आहे, आपल्याला लांबवर जायचं आहे आणि परवेचन म्हणल्याच्या नंतर आपला दिंडीचा नियम आहे. बरोबर मला वाटते 20 मिनिटाच्या वर 1 मिनिटही झाला नसत नाही का. 40 मिनिटांना सुरू झालं आणि बरोबर 20 मिनिटामध्ये खल्ला. चला झालेली तेव्हा देवाचे आपण पुरसेवेला पूर्णविराम. कारण भरपूर कार्यक्रम समोर असल्याच्यामुळं सर्वच कार्यक्रम योग्य वेळेला होण्याकरता टाइमिंगमध्ये वेळेला महत्व असतं, वेळेला महत्व द्यावं लागत असतं. सगळ्याचं शरीर आहे, चालत आलो नाही का, सगळ्या चालत आल्याच्या नंतर नाना प्रकारच्या वेदना असतात. व कोणालाही काही तकलीफ न होताना सगळ्याच गोष्टी संपूर्णपणे बरोबर झाल्या पाहिजे. नियमही झाला पाहिजे, दिंडीचा नियम झाला पाहिजे, भजनाचा नियम झाला पाहिजे आणि सर्वजण सुरक्षितपणे घरी गेले पाहिजे, देवाच्या दर्शनाला गेले पाहिजे. गोपाळ कृष्ण भगवान.